नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स x² - 2x + 7 डिवायडेड बाय x + 1 * x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे ते समजले की आपण इझिली सॉल्व करू शकतो. सो हा लिनियर फॅक्टर आहे x + 1 आणि इथं जर बघितलं तर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे हा ब्रॅकेट डबल आपण लिहू शकतो. म्हणजेच हे दोन फॅक्टर आहेत, x - 1 आणि x - 1, म्हणजे दोन कसे आले, रिपीटेड फॅक्टर्स आले. त्यामुळे हा कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, रिपीटेड आणि फॅक्टर्स आहेत लिनियर टाईपचे, रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. रिपीटेड लिनियर फॅक्टर्स या टाईपचा प्रॉब्लेम आहे. तर तो कसा सॉल्व करायचा ते बघा. x² - 2x + 7 डिवायडेड बाय खाली आहे x + 1 आणि x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू तीन फॅक्टर आहेत, तीन कॉन्स्टंट येणार. a डिवायडेड बाय पहिला फॅक्टर x + 1 प्लस b डिवायडेड बाय यातला एक फॅक्टर घ्यायचा x - 1 आणि प्लस c डिवायडेड बाय हे दोन्ही फॅक्टर घ्यायचे cच्या खाली x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याचा LCM फाइंड करायचा. इकडची बाजू आहे तशीच x² - 2x + 7 डिवायडेड बाय x + 1 * x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हे डिनॉमिनेटरला पाहिजे आपल्याला सगळ्याचे मिळून. तर त्यासाठी यानं काय करायला लागेल, खालीवर मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजेच इथं x + 1 * x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणायचं असेल तर इथं x - 1 ब्रॅकेट स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग इथं मल्टिप्लाय केलं की वर पण करायला लागतं, त्याशिवाय व्हॅल्यू सेम येत नाही इक्वेशनची. मग इथं x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर यानं मल्टिप्लाय करू, तेच वर करायला लागेल. ओके, म्हणजे याला मल्टिप्लाय काय येणार, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b इंटू इथं x - 1 एक आहे ऑलरेडी, मग राहिला अजून एक प्लस हे राहिलं, मग त्यानं b ला मल्टिप्लाय करायचं. x - 1 x + 1 प्लस c x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर ऑलरेडी आहे, राहिलं काय फक्त x + 1, मग त्यानं खालीवर मल्टिप्लाय करायचं x + 1 आणि सगळ्याला डिवायडेड बाय x + 1 * x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सगळ्याला डिनॉमिनेटर सेम येणार आहे, तो कॉमन एकदाच घ्यायचा आणि वर सगळ्यांची ॲडिशन. हा असा LCM काढला. सो दोन्हीकडचे डिनॉमिनेटर कॅन्सल झाले, राहिलं काय इकडं x² - 2x + 7 इज इक्वल टू इकडं आहे तसंच a * x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b * हे x - 1 x + 1 आणि प्लस c * x + 1. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता यामध्ये a, b आणि c च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत. पहिल्यांदा a ची करूया, त्यासाठी b आणि c 0 झाले पाहिजेत. मग b आणि c मध्ये कॉमन फॅक्टर काय आहे, x + 1 आणि x + 1, तो सरळ 0 पुट करून टाका. सो पुट x + 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू काय येणार, हे +1 इकडे आले की -1, हे दोन्ही इथं पुट करा. सो x² म्हणजेच -1 चा स्क्वेअर काय येणार, +1 मायनस 2 * -1 -2 येणार, म्हणजे मायनस मायनस इथं +2 होणार. -2 * -1 +2 प्लस हे 7 आहे तसंच इज इक्वल टू a इंटू हे x म्हणजेच -1 आहे, -1 -1 -2 -2 चा स्क्वेअर +4 प्लस आता बघा प्लस पुढं x + 1 0 आहे, हे 0 होणार. x + 1 0 असल्यामुळं हे पण 0 होणार, पुढचं सगळं 0, त्यामुळे लिहित नाही मी. ओके, इथं किती आलं, 1 + 2 3 3 + 7 10 येणार इज इक्वल टू a * हे 4. आता हे 4 इकडे डिवाइड झाले काय होईल, a इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 4. 2 भाग जातोय खालीवर, म्हणजे a इज इक्वल टू किती येते, 2 10ला भाग गेला की 5 राहते, डिवायडेड बाय 2 4 गेला की 2 राहते, म्हणजे a इज इक्वल टू आलं 5/2. आता b ची व्हॅल्यू फाइंड करूया. इथं फाइंड करतो मी b ची व्हॅल्यू. सो त्यासाठी काय पुट करावं लागेल, b पहिल्यांदा निघणार नाही, कसं ते बघा. कारण b काढायचं असेल तर a आणि c 0 झाले पाहिजेत, पण a आणि c मध्ये कोणताच कॉमन फॅक्टर नाही, त्यामुळे ते दोन्ही 0 करू शकत नाही आपण. पहिल्यांदा c काढूया. c काढायचं असेल तर हे 2 0 झाले पाहिजेत. मग या दोन्हीमध्ये कॉमन काय, x - 1 आणि x - 1, सरळ ते 0 पुट करून टाका. x - 1 इज इक्वल टू 0, म्हणजेच x इज इक्वल टू किती पुट करावं लागेल, 1. हे 1 -1 इकडे आलं की +1. आता हे पुट करा इथं, म्हणजे 1 चा स्क्वेअर किती येणार, 1 मायनस
2 × 1 -2 येणार प्लस हे 7 आहे तसंच इज इक्वल टू आता x - 1 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 x - 1 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 प्लस c इंटू x + 1 म्हणजे 1 + 1 किती येणार 2. आता इकडे किती येते 1 - 2 -1 -1 + 7 + 6 येणार इज इक्वल टू c × 2. 2 इकडे डिवाइड होईल म्हणजे c इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे c इज इक्वल टू किती आलं 2 ने 6 ला भाग जातोय 6 c इज इक्वल टू आलं 3. आता राहिला एक कॉन्स्टंट b मग त्यासाठी काय करायचं एक्सच्या जागेवर 0 पुट करायचं आणि a आणि c च्या व्हॅल्यू टाकायच्या कारण आपण a आणि c 0 करू शकत नाही पण a आणि c च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाले मग x ची व्हॅल्यू काहीतरी टाकायची 0 सोपे आहे 0 टाकून द्या. सो शेवटी काय करायचं पुट x इज इक्वल टू 0 a इज इक्वल टू किती आले +5/2 आणि c इज इक्वल टू आले 3 हे पुट करून टाका या इक्वेशनमध्ये म्हणजे x² च्या जागेवर काय येणार x² म्हणजे 0चा स्क्वेअर 0 -2 × 0 0च प्लस 7 फक्त राहील इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे 5/2 इंटू x - 1 चा स्क्वेअर x किती आहे 0 0 - 1 -1 -1 चा स्क्वेअर +1 प्लस b आपल्याला फाइंड करायचं x आहे 0 0 - 1 -1 आणि 0 + 1 1 प्लस c ची व्हॅल्यू आहे 3 आणि 0 + 1 1. आता हे सॉल्व्ह करू आपण 7 इज इक्वल टू हे 5/2 × 1 किती येणार 5/2 प्लस बघा -1 × 1 -1 -1 × b -b राईट -b आणि प्लस हे 3 × 1 3 आता -b आहे तसंच ठेवूया हे 3 आतमध्ये प्लस करून घेऊया 7 इज इक्वल टू 5/2 + 3 -b मी पुढे ठेवतो. सो हे 3 यात आधी प्लस करूया त्यासाठी LCM काढायचा 2 ने मल्टिप्लाय करायचा आणि डिवायडेड बाय सगळ्याला 2 5 + 2 × 3 6 डिवायडेड बाय खाली 2 -b. सो इथे हे किती येणार 5 + 6 11/2 -b हे -b मी इकडे घेतो आणि 7 तिकडे मायनस करतो -b इकडे आले की +b होईल आणि 7 इकडे गेले की मायनस होईल 11/2 -7. आता याचा LCM काढूया सो b इज इक्वल टू किती येईल 11 ही 2 × 7 14 डिवायडेड बाय सगळ्याला 2. सो b इज इक्वल टू 11 - 14 किती येणार -3 डिवायडेड बाय 2. सो b ची व्हॅल्यू आली -3/2. आता तिन्ही कॉन्स्टंटच्या आलेल्या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये टाकू म्हणजे काय येईल x² -2x + 7 डिवायडेड बाय x + 1 x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे 5/2 डिवायडेड बाय x + 1 प्लस b ची व्हॅल्यू आहे -3/2 डिवायडेड बाय फॅक्टर आहे x - 1 आणि प्लस c ची व्हॅल्यू आली 3 डिवायडेड बाय फॅक्टर आहे x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो या कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनचा आपण सिम्पल पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं. थँक्यू.